राजकारण हा कुटुंबाचा प्रायव्हेट लिमिटेड बिझनेस आहे का असा प्रश्न पडतोय. त्याला कारण म्हणजे पुण्यातलं पठारे कुटुंब. या पठारे कुटुंबाने लोकशाहीला घराणेशाहीचा असा काही आरसा दाखवला की पाहून भले भले राजकीय पंडितही चक्रावून जाणार आहेत. म्हणजे पक्ष कोणताही असो, सत्ता मात्र आमच्याच घरात आली पाहिजे हे गणित बघायला मिळतंय. मी एवढं पोटतिडकीने का सांगतोय तर त्यांचा हा नवा विक्रम एकदा बघाच. सुरुवात करूयात बापूसाहेब पठारे यांच्यापासून. वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे ते आमदार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे आणि भाची सून हे तिघे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर भरघोस मतांनी नगरसेवक पदावर निवडून आले होते. इथपर्यंत ठीक होतं, पण नुकत्याच हाती आलेल्या जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये सुद्धा बापूसाहेब पठारे यांच्या दोन्ही मुली निवडून आल्यात. रुपाली अमोल झेंडे यांनी पुरंदरमधील दिवे गराडे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. तर दीपाली राहुल गव्हाणे यांनी शिरूर तालुक्यातल्या तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकले. यामुळे बापूसाहेब पठारे यांची पाचही बोटं तुपात आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. कोण राष्ट्रवादीमध्ये होतं तर कोणी भाजपमध्ये होतं, पण सर्वांना निवडून आणण्यासाठी आणि पक्ष कोणताही असला तरी सत्ता स्वतःच्याच घरात आणण्यासाठी बापूसाहेब पठारे यांनी प्रॉपर फिल्डिंग लावलेली दिसून आली. पुण्याच्या या पठारे मॉडेलबद्दल तुम्हाला काय वाटतं? हीच लोकशाहीची खरी ताकद आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.